आपण सातत्यानं भाषिक अस्मिता जगण्याचा प्रयत्न करतो, जपण्याचा प्रयत्न करतो, त्याचा जागर करतो. पण प्रत्येक गोष्टीला उत्तर हे काय भाषेचं असू शकत नाही. त्याची अस्मिता जपली पाहिजे का, तर जपली पाहिजे. पण मग आपण कधीच आहे ना ज्या भाषेला पैशाचा जो अभ्यास असणं गरजेचं असतं किंवा जी पैशाची भाषा आहे ती मुळात आपण मराठी माणसाला शिकवत नाही आणि त्यातून मराठी माणूस कमकुवत होतो असं तुम्हाला नाही वाटत का? या चळवळीचं एक पण काम आहे की त्याने पैशाची पण भाषा मराठी समाजाला शिकवायला हवी. म्हणजे तुम्ही आता बघा, तुम्ही एका वृत्तवाहिनीचे संपादक आहात, एका मोठ्या समूहाचे संपादक आहात. महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार हे 4 प्रादेशिक पक्षांचे नेते आहेत. तमिळनाडूमध्ये प्रत्येक प्रादेशिक पक्षाचं स्वतःचं चॅनल आहे. हे चॅनल्सची बालिका आहे. बाळासाहेबांनी सामना काढला, पवारसाहेबांनी तर तसाही स्वतःचा म्हणून पेपर काढला नाही. पण आपल्याकडच्या प्रादेशिक पक्षांकडे अशा प्रकारचे पेपर, अशा प्रकारच्या वृत्तवाहिन्या, अशा गोष्टी काढणं त्यांना अशक्य होतं का? तर तुमची माध्यमं असतील तर तुमचा पैसा माध्यमांमध्ये गुंततो, तेवढा रोजगार तुमच्या माणसांना मिळतो आणि त्यातनं गुंतवणुकीतनं नवी गुंतवणूक निर्माण होण्याची शक्यता होते. हे सगळीकडे आहे. मग हे तुमचं म्हणणं मला मान्यच आहे की मराठी माणसांना पैशाची, भांडवलाची भाषा कळली पाहिजे. पण महाराष्ट्रातल्या माणसामध्ये समजा आपण असं धरू की एक भांडवलाचा इन्स्टिंक्ट कमी आहे. प्रत्येक समाजामध्ये कुठला ना कुठला इन्स्टिंक्ट कमी अधिक राहतो. म्हणजे उत्तर भारतातल्या समाजामध्ये समानतेचा इन्स्टिंक्ट कमी आहे. तिथे लोहिया होते, जेपी होते, पण समानतेचा इन्स्टिंक्ट कमी आहे. आपल्या समाजात जर हा इन्स्टिंक्ट कमी असेल तर त्यासाठी राजकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर, सगळी सरकारच्या पातळीवर सुद्धा प्रयत्न होऊन मराठी माणसांसाठी स्वतंत्रपणे भांडवल निर्मिती करणं, भांडवलाचा पुरवठा करणं आणि त्यातनं मराठी माणसांचे असतील, मराठी माणसांचेच राहतील अशा प्रकारचे उद्योग उभं करणं हे सरकारचं पण काम आहे. आणि ज्यांना थोडा अगोदर भांडवलाचा पुरवठा झाला आहे, ज्यांची भांडवली ताकद उभी राहिली आहे, त्यांनी पण ते करायला पाहिजे. तसं जर झालं तर कदाचित हात न उचलता सुद्धा आपले प्रश्न सुटू शकतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.